Yes, what we have seen in the last lecture, conditional operators. अजून कंडिशनल ऑपरेटर का कंडिशनल स्टेटमेंट ऑपरेटर्स वेगळे असतात. ओके, कंडिशनल स्टेटमेंट बघितलं आपण, इफ एल्स आणि नेस्टेड इफ एल्स. अजून काय बघितलं? इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स, त्या व्यतिरिक्त चेन इफ एल्स, इफ एल्स चेन. त्यानंतर आपण मॅच पण बघितलं, राईट? हाऊ टू यूज मॅच. आता आजचं जे लेक्चर आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सपेरिमेंट थोड्या नंतर करूया. काल तसं आपण काही केलेलं आहे इफ एल्सच्या बरोबर. So we are going to move forward and we are going to see in today's session, we are going to see the topic that is called as strings. Okay. तर आजच्या सेशन मध्ये आपण स्ट्रिंग, त्यानंतर एस्केप कॅरेक्टर्स आणि त्यानंतर इंडेक्सिंग, ओके, हे टॉपिक डिस्कस करणार. जस्ट अ मिनिट. ओके, फक्त त्या ऑफिसमध्ये अशा चेअर्स नाही, तिथे सिटिंग चेअर्स आहे प्लास्टिकच्या. ओके, तेवढं एक पार्ट आहे फक्त. त्यानंतर मग आपण रेग्युलर पद्धतीकडे शिफ्ट करणार आहे 30 तारीख झाल्यानंतर. सो डोंट वरी. ओके, करायचं स्टार्ट. ग्रेट. सो इन द लास्ट लेक्चर मी ते स्क्रीन शेअर करतोय. ओके, ग्रेट. सो इन द लास्ट लेक्चर तुम्हाला ग्रुप्सवरती नोट्स आलेले आहेत. ओके, तर नोट्स ज्या आहे या आय थिंक सो 3 दिवसाच्या टाकलेल्या आहेत. 3 चॅप्टर्स आहे, डेज नाही, 3 चॅप्टर्स आहे. तर आपण ऑलरेडी सेकंड चॅप्टरमध्ये, जो आता करंटली एंड होऊन जाईल, अँड देन वी विल स्टार्ट द थर्ड चॅप्टर. ओके, तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं त्याचं थोडंसं फायनलायझेशन करूया. ओके, so just I will create a new batch over here, batch 3. Yes, तर काय काय टॉपिक बघितले? सो द व्हेरी फर्स्ट वी हॅव सीन, फर्स्ट डेला आपण काय केलं? ओरिएंटेशन प्रोग्राम, राईट? सो फर्स्ट डेला आपण ओरिएंटेशन प्रोग्राम केला होता, राईट? ओरिएंटेशन प्रोग्राम. सो ओरिएंटेशन मध्ये आपण कंपनीचं एक बेसिक इंट्रोडक्शन घेतलं आणि कोर्समध्ये काय काय लर्न करणार आहे त्याचा फक्त अजेंडा समजून घेतला. ओके, सो दॅट वॉज युअर डे 1. त्यानंतर डे 2 मध्ये काय लर्न केलं आपण? काय काय लर्न केलं? इन्स्टॉलेशन प्रोसेस समजून घेतली, राईट? सो इन्स्टॉलेशन प्रोसेस, त्यानंतर बेसिक्स ऑफ पायथन, ओके, लाईक इंट्रोडक्शन ऑफ पायथन. सो इंट्रोडक्शन ऑफ पायथन घेतलं, राईट? व्हॉट वॉज द नेक्स्ट पॉइंट? हा, व्हीएस कोड एक्सटेन्शन्स, राईट? त्यानंतर अजून काय पॉइंट घेतले? देन वी हॅव सीन हाऊ टू राईट अ व्हेरी फर्स्ट हॅलो प्रोग्राम, बरोबर की नाही, राईट? सो हॅलो प्रोग्राम घेतला. त्यानंतर काय केलं आपण? वी हॅव सीन हाऊ टू डिक्लेअर अ variables, right? So how to declare a variable, that was your next point which we have discussed. Okay, and I think so ki day as apna day 4 hai na, right? Also we have discussed regarding the data types in the last lecture, right?
Then we have seen the day 3. Day 3 मध्ये आपण काय काय बघितलं? Yes, we have seen operators. Then we have seen conditional statements. ज्यामध्ये आपण बघितलं if else, then if else if, बरोबर, आणि नेस्टेड इफ एल्स. त्यानंतर आयओ ऑपरेशन्स पण बघितले आपण, राईट? इनपुट आउटपुट ऑपरेशन्स. आय थिंक सो डे 2 मध्येच बघितलं ते इनपुट आउटपुट ऑपरेशन्स, राईट? देन वी हॅव ऑल्सो हॅव सम एक्झाम्पल्स. We have seen the match case, right? So basically आपण match case discuss केलं. त्यानंतर we have taken some examples. In day 2 also we have taken some examples. Okay. So overall, this was how we have actually implemented the part. या पॉइंट पर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? या डेज मध्ये जे आपण डिस्कस केलं त्यात तुम्ही तुमच्या डेली डायरी मध्ये हे मेन्शन करायचं असं की तुम्ही काय काय केलंय. डेली डायरीचा फॉर्मॅट आहे प्रत्येकाकडे? आहे? अरे आहे का? कॉलेज कडून घ्या. तुमच्या कॉलेजकडे डेली डायरीचा फॉर्मॅट असतो. पहिल्या बॅच मधल्या काही मुली आहे, त्यांनी डेली डायरी खूप छान प्रिंट करून आणलेली. ओके, 60 डेजची. मी एक सॅम्पल घेऊन येईल, तुम्हाला दाखवेल. ज्याला आवडलं त्यांनी दुकान पण येते, तिथे ती डेली डायरी प्रिंट करू शकताय. त्यांनी मस्त हँडबुक बनवलेलं आहे. सो ऍट द एंड ते पण ते जमा करू शकताय. बट बेसिकली जर तुम्ही पेपर बेस जर केली A4 साईज मध्ये, तर ती तुमच्या रिपोर्टला लावायला काम येते. ओके, डेली डायरी. दॅट इज व्हॉट आय विल सजेस्ट यू टू डू. बट तुम्हाला डेली डायरीमध्ये या प्रकारे डिटेल्स मेन्शन करायचे आहे. सो नाव टुडे इज आवर डे 4. ओके, सो डे 4. आता डे 4 मध्ये आपण खूप सारे पॉइंट लर्न करणार आहेत. सो द व्हेरी फर्स्ट वी आर गोइंग टू सी strings functions. Then the next we are going to see escape characters. Then we are going to see the next topic that is called as indexing. Then we are going to see the next topic that is loops. Okay, and then we will close the meeting. तर आजचं जे सेशन असेल ते यामध्ये असेल. आपण काही एक्झाम्पल्स पण घेणार आहे. सो वी विल टेक सम examples. Okay, we will take some examples for you. So this is going to be the agenda of day 4. Okay, let's start. So इथे मी आपल्या फोल्डरमध्ये सर्व स्टार्टिंगला and here I will just open with your batch. Okay, we will create a day 3. So technically it's going to be day 4. Okay, just I will say day 3, day 2, and day 1 जो होता तो ओरिएंटेशन होता, तो आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट नाहीये. ओके, day 2. सो मी याला VS कोड मध्ये ओपन करेल. ती खिडकी ओपन करता काही कधी, म्हणजे थंड हवा येईल मध्ये. करतो बेटा. Just give me a minute.
ओके, सो लेट्स क्रिएट अ फाईल. सो आता मी इथे सर्वात पहिली फाईल क्रिएट करेल, string.py. ओके, आता बेसिकली पायथनमध्ये स्ट्रिंग्सच्या काही विशिष्ट मेथड्स असतात ज्यांचा आपण यूज करू शकतो. काही मेथड आपण यूज करतो, काही मेथड आपण यूज करत नाही. ओके, डिपेंड करतात. बट बेसिकली लर्निंगला ते मेथड तुम्हाला हवे ते. ॲटलिस्ट यू मस्ट नो हाऊ टू यूज दोज मेथड फॉर यू. सो लेट्स सी. सो लेट्स टेक एन टेक्स्ट. ओके, मी एक टेक्स्ट इथे घेईन. सो लाईक मी असं म्हणेल, माय नेम इज दीपक कुमार. ओके, येस, दीपक कुमार. त्याला वाटलं मी बिहार साहेब, त्याने कुमार वेगळं केलं होतं. ओके, सो बेसिकली दीपक कुमार. आता हा जो टेक्स्ट आहे, या टेक्स्ट सोबत आपण काही वर्किंग करू शकतो. जसं की लेट्स से या सर्व टेक्स्टला ओके, सो लेट्स से या टेक्स्टला आपल्याला कन्वर्ट करायचंय फ्रॉम दिस कॉन्टेंट टू अपर केस. काय करायचं आपल्याला? याला अपर केस मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे कॅपिटल लेटर करायचे. सो वी कॅन यूज अ मेथड. सो सर्वात याला आपण प्रिंट करूया. लेट्स गो टू अ टर्मिनल, and inside a terminal we will write python 3 string. Okay, and you will see it's there. Now the next thing, इथे मी एक मेथड यूज करेल, दॅट इज कॉल्ड द टेक्स्ट. आता बघा, बेसिकली हा जो टेक्स्ट आहे हा एक ऑब्जेक्ट आहे. कोणत्या क्लासचा? स्क्रीन क्लासचा. बघा, परत आपण एकदा रन करू. कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे? str, राईट. तर जसा ऑब्जेक्ट आहे याच्या काही मेथड्स असतात. व्हॉट इट हॅज? अ मेथड. सो इफ आय यूज डॉट आफ्टर दॅट टेक्स्ट, you can see there are a couple of methods are there. त्यापैकी आपण एक मेथड यूज करूया, and the method name is upper. काय इट्स नाव? upper. सो जर मी होर केलं तर यू विल सी इट्स अ मेथड upper. ओके, आणि ते काय करते? रिटर्न्स अ कॉपी ऑफ स्ट्रिंग कन्वर्टेड टू अपर केस. सेव्ह जर केलं, बाय रन इट, यू विल सी इट्स अ अपर केस. ओके, नाव द नेक्स्ट स्टेप. जसं आपण अप्पर केसमध्ये केलं, जसं इथे आता करंटली मायचा एम आणि दीपकचा डी हा कॅपिटल, राईट. सो जर मला हे सर्व लोअर केसमध्ये हवे असतात, छोट्या अक्षरांमध्ये, वी कॅन यूज अ मेथड विच इज कॉल्ड ॲज टेक्स्ट डॉट लोअर. काय करू शकतो आपण इथे? टेक्स्ट डॉट लोअर. आणि इफ यू ट्राय टू रन दिस, यू विल सी की त्याने सर्व टेक्स्ट काय केला? लोअर केसमध्ये कन्वर्ट केला. नाउ लेट्स से अजून एक कन्सेप्ट समजून घेऊया. सपोज आपल्याला टोटल किती कॅरेक्टर आहे याचा काउंट काढायचा आहे. तर आता बघा, कॅरेक्टर म्हणजे हे जो स्पेस असतो ना, हा पण एक कॅरेक्टर आहे. स्पेस काय आहे? एक कॅरेक्टर आहे. सो हिअर आय विल जस्ट से दॅट प्रिंट, तर एक स्पेशल मेथड असते दॅट इज कॉल्ड ॲज अ लेंथ. ओके, सो लेंथ मेथडने तुम्ही लेंथ कॅल्क्युलेट करू शकता कोणत्या पण स्ट्रिंगची. आय कॅन से टेक्स्ट ओव्हर हिअर. नाउ इफ आय ट्राय टू रन इट, यू विल सी की इथे कॅरेक्टर किती आले? कॅरेक्टर, व्हेरी गुड, 23 कॅरेक्टर. म्हणजे हा जो वर्ड आहे पूर्ण, सॉरी ही जे सेंटेन्स आहे, माय नेम इज दीपक कुमार, यामध्ये किती कॅरेक्टर आहे टोटल? 23. कॅरेक्टर म्हणजे फक्त एबीसीडी नाही, स्पेस डॉट काही पण असू द्या. लक्ष येत आहे? आळस आला होतास, दुपारी जेवण करून आलात, बरोबर ना? त्यात भात घाला असेल, झोपू नका. चहा प्यायचे कोणाला? ठीक आहे, थोडे वेळ मागवतो मधल्या ब्रेकमध्ये. ठीक आहे, ओके. फक्त झोपू नका त्याच्या आधी, मॅडम. हा, डबल घेतला तरी चालेल, फक्त झोपायचं नाही. आणि कोणाला कॉफी प्यायची असेल तर तिथं कॉफी मग एक गरम करा आणि प्या.
ठीक आहे. सो नाउ लेट्स डिस्कस. सो इथे मी प्रिंट, ओके, आता बघा, लेट्स से की आपल्याला इथे जो वर्ड आहे जसं माय नेम इज दीपक, याच्या प्रत्येक वर्डचा पहिला लेटर आपल्याला कॅपिटल हवा आहे. सो इन दॅट केस this string has a method called as title. काय मेथड आहे? टायटल. टायटलने काय होतं, प्रत्येक वर्ड हा कॅपिटल येईल. दिसतंय का? प्रत्येक वर्ड काय होईल? कॅपिटल होईल. ओके, जस्ट आय विल क्लिअर दिस अगेन. अँड हिअर वी विल प्रिंट इट. ओके, बट मला असं नकोय. सपोज काय झालेलं होतं, हा माय जो होता याचा एम हा स्मॉल होता आणि डीचा पण आपण स्मॉल करूया एक्झाम्पल साठी. मी कॅपिटल्स ठेवू. मला अजून काही पॉईंट तुम्हाला दाखवायचे. तर आपल्याकडे एक मेथड आहे. सपोज मला या पर्टिक्युलर सेंटेन्सचा पहिला लेटर कॅपिटल हवाय. काय हवंय आपल्याला? पहिला लेटर कॅपिटल. सो इन दॅट केस वी विल यूज प्रिंट and I will just say text dot capitalize. Okay, काय मेथड आपली? कॅपिटलाइज. ओके, सो इथे बघा काय दिलंय, मोर स्पेसिफिकली मेक्स द फर्स्ट कॅरेक्टर अपर केस अँड रेस्ट कॅरेक्टर एज अ लोअर केस. सो इथे जर आपण सेव्ह केलं आणि याला जर मी रन केलं, तुम्ही इथे बघू शकताय दीपकचा डी कॅपिटल मध्ये होता, पण जेव्हा आपण त्याला कॅपिटलाइज मध्ये रन केलं, काय त्याचं? येस, स्मॉल केस. ओके, क्लिअर आहे सर्वांना? व्हेरी गुड. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. Okay, so let's resume. So we have a method called as a text.capitalize. Okay, ही आपल्याकडे मेथड. हा, text.capitalize. सो या मेथडने काय होतं, सेंटेन्सचा पहिला जो लेटर येतो काय असेल? कॅपिटल. ओके, हे एकदम क्लिअरली लक्षात ठेवा. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट मेथड. आता बघा, अशा पण काही मेथड असतात जे आपल्याला कधी कधी खूप इम्पॉर्टंट असतात. फॉर एन एक्झाम्पल, इथे मी एक टेक्स्ट घेतोय आणि टेक्स्टचं नाव आहे ओम. काय दिलंय टेक्स्टचं नाव? ओम. किती कॅरेक्टरचं टेक्स्ट आहे बरे? 2च. पण जर स्पेस दिला आणि याला आपण सेव्ह केलं आणि याच्यानंतर जर मी याची लेंथ चेक केली, so I'll just say length of text, you will see किती दिले याने? 9. बरोबर आहे का?
नाही, कसं काय यस? ओम दोनच अक्षराचा आहे ना. लेंथ नाही दिली, बट ती खरोखर तशी आहे का? सो इन दॅट केस वी कॅन यूज अ मेथड. ओके, सो याच्यानंतर मी यूज करेल दॅट इज कॉल्ड द प्रिंट. आणि मी ते एक मेथड यूज करेल ऑफ टेक्स्ट दॅट इज कॉल्ड एज अ स्ट्रिप. आता या मेथडला बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ट्रिम म्हणतात. ट्रिम. जर तुम्ही जावा यूज केला असेल तर जावामध्ये ट्रिम म्हणतात. जावास्क्रिप्टमध्ये पण काय म्हणतात? ट्रिमच म्हणतात. ओके, सो अशा वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये हा ट्रिमच आहे, पण इथे त्याला नेम काय दिलंय? स्ट्रिप. सो नाव इफ आय ट्राय टू रन इट, बघा इथे काय आलं आता? ओम असं प्रिंट झालेलं आहे. बट या ओमची जर मी लेंथ चेक केली, बघा लेंथ मध्ये मी स्ट्रिप पास केलंय, म्हणजे स्ट्रिंग डॉट स्ट्रिप. सो इफ आय ट्राय टू सेव्ह इट अँड इफ वी रन दिस, काय झाली बरं साईज? बघा या दोन्हीमध्ये फरक किती. सो स्ट्रिपचं काम काय असतं? स्टार्टिंगचा आणि एंडिंगचा स्पेस रिमूव्ह करणे. हा, ओमच्या वर्डमध्ये जर का स्पेस असेल तर हा रिमूव्ह नाही होत, तो 6 दाखवेल का? कारण ओ इज 1 2 3 4 5 6. सो लक्षात ठेवा, स्ट्रिप जी आहे ती बेसिकली काय करते? इट ऍक्च्युली रिमूव्ह युअर स्टार्टिंग अँड एंडिंग स्पेस. ओके, सो लेट्स टेक अ रिकॅप. अपर काय करते? कॅपिटल मध्ये कन्वर्ट करते. अपर अपर केस मध्ये कन्वर्ट नाही करत, कॅपिटल मध्ये कन्वर्ट करते. लोअर काय करते? स्मॉल लेटर मध्ये कन्वर्ट करते. लेंथचा यूज काय आहे? जी साईज आहे स्ट्रिंगची त्याची साईज कॅल्क्युलेट करणे. ओके, टेक्स्ट डॉट टायटल काय यूज करतं? प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर कॅपिटल करेल. कॅपिटलाइज काय करतं? काय करतं कॅपिटलाइज? सेंटेन्सचं पहिलं लेटर कॅपिटल करतं. आणि स्ट्रिपचं काम काय आहे? स्टार्टिंग आणि एंडिंगने स्पेस रिमूव्ह कर. लक्षात आलं इथपर्यंत? लिहून काढा. येस, ऑनलाईन मेंबर प्लीज नोट दिस डाऊन. आणि कॅमेरे ऑन करा. फक्त 2 स्टुडंट्स ज्यांचे कॅमेरे ऑन आहे. काइंडली टर्न ऑन युअर कॅम.
ओके येस ऑनलाईन मेंबर्स लिहिलंय का सर्वांनी? येस कोड लिहिलाय? ओके ऑलरेडी मी नोट्स पण शेअर केलेले आहे, तुम्ही ग्रुपवरती चेक करू शकताय. ठीक आहे. सो नाउ लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट. ओके अँड ओके लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट. सो आता असा एक विचार करा की सपोज आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे. ओके मी स्ट्रिंग देईल. सो इट इज ए टेक्स्ट अँड मी जे असं म्हणेल मँगो इज स्वीट इन टेस्ट. ओके खरंच आहे ते, बरोबर की नाही? सो लेट्स सेव्ह इट. सो सपोज ही एक स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंग मध्ये मला हे चेक करायचं आहे की ही स्ट्रिंग कशाने स्टार्ट होते. काय चेक करायचं आपल्याला? स्ट्रिंग कशाने स्टार्ट होते. सो वी कॅन यूज अ मेथड that is called the text dot starts with. कोणती मेथड आपल्याकडे? स्टार्ट्स विथ. थोडा पडदा बंद करता का? तुम्हाला दिसतंय खरंच व्यवस्थित? ओके ठीक आहे बरोबर. सो स्टार्ट्स विथ. जर ही मेथड आपण रन केली, यामध्ये एक प्रिफिक्स लागतं. काय लागतं? प्रिफिक्स. सपोज मी असं म्हटलं की एम. सो अशा केसमध्ये इफ आय क्लिअर दिस, अशा केसमध्ये जर आपण हे रन केलं, यू विल सी इट सेज ट्रू. म्हणजे याचा अर्थ काय आहे? स्टार्ट्स विथ जी मेथड आहे ती काय रिटर्न करते? बुलियन व्हॅल्यू. बरोबर ना? स्टार्ट्स विथ न काय रिटर्न केलं? आउटपुट काय लाभलं? ट्रू ऑर फॉल्स. हे आपण प्रिंट मध्ये टाकले म्हणून आउटपुट येतंय, पण टेक्निकली ती व्हॅल्यू रिटर्न करते. काय रिटर्न करते ती? बुलियन व्हॅल्यू. सपोज मी इथे आता मँगो असं टाकलं, म्हणजे याचा अर्थ काय होतोय की जी पण टेक्स्ट ही स्टार्ट्स विथ मँगो ने होते का? आन्सर येस. म्हणजे पहिलं कॅरेक्टर असो किंवा काही पण असो, जे आपण प्रिफिक्स टाकणार ते चेक कर. मी असं पण म्हणू शकतोय की मँगो इज, तर माझी ही स्ट्रिंग मँगो इज ने स्टार्ट होते का? इफ वी रन दिस इट विल से ट्रू. व्हॉट इट विल से? ट्रू. का? कारण दिलेली स्ट्रिंग जी आहे ती खरंच त्यानेच आपली मेन स्ट्रिंग स्टार्ट होते. बट मी जर इथे एम ए एम असं जर दिलं, याने स्टार्ट होते का? नाही. अशा केसमध्ये तो फॉल्स प्रिंट करेल. काय प्रिंट करेल? फॉल्स. ओके क्लिअर इथपर्यंत सर्वांना? व्हेरी गुड. आता जशी स्टार्ट्स विथ असते, तसंच आपल्याकडे अजून एक मेथड असते, तिला म्हणतात एंड्स विथ. काय मेथडचं नाव? एंड्स विथ. जसं आता आपली मेथड एंड कशाने होते? कोण म्हणलं टेस्ट ना? डॉट फुलस्टॉपने एंड होती. बरोबर ना? म्हणजे मी जर का डॉट जर दिला, तर अशा केसमध्ये तो आपल्याला काय आउटपुट देईल बघा बरं इथे? ट्रू. काय आउटपुट देईल त्याने? ट्रू. बट जर मी असं जर लिहिलं, ओके STE, सांगा बरं हे करेक्ट येईल का रॉंग येईल? परत एकदा विचारतो. काय येईल? फॉल्स कस काय येईल? अरे बाळांनो, वर्ड मॅटर नाही करत रे. स्ट्रिंग. व्हॉट इज अ स्ट्रिंग? स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. स्ट्रिंग काय आहे? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. ओके स्ट्रिंग काय आहे? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. तर इथे हे मॅटर नाही का, स्ट्रिंगला हे नाही कळत की तो वर्ड आहे का, ती स्पेस आहे का, तो फुल स्टॉप आहे. ती स्ट्रिंगच असते. त्यामध्ये कॅरेक्टर असू द्या, सिम्बॉल असू द्या, काही पण असू द्या, ती स्ट्रिंगच असते. त्यामुळे इथे मी एंड कशन करेल STE. या टेस्ट वर्ड आपल्यासाठी, पायथनसाठी काय तो
ती एक स्ट्रिंग आहे. मग इथे आपण STE डॉट दिलेलं आहे, तर ऑब्व्हियसली त्यानेच ते एंड होत आहे ना. कन्सेप्ट समजतोय का जे मी सांगतोय ते? सो हे पायथन ते चेक करत आहे की एंड कशाने होती ती स्ट्रिंग. सर्वांना क्लिअर इथपर्यंत? व्हेरी गुड. सो वी हॅव अ मेथड दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टार्ट्स विथ आणि एंड्स विथ. ओके, चला आता असा एक विचार करूया, एखाद्याने त्याची डेट ऑफ बर्थ सांगा. जन्मतारीख सांगा कोणतरी, सांगा बेटा. हा, 31/1/2007. मी 10वी पास झालो होतो. 2007 ना. सो मी 10th पास आउट झालो तेव्हा. ओके, व्हेरी गुड. चांगले वेळ झाला, मला 60% पडले होते. ओके, तुझं मला नाही सांगतोय, जोक होता, एवढं तर टेन्शन घेऊ. सो लेट्स से ही डेट ऑफ बर्थ आहे. ओके, नाउ व्हॉट आय वॉन्ट की हे जे नंबर्स आहे हे मला स्प्लिट करायचे. काय करायचे? स्प्लिट. याला दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये म्हणतात स्ट्रिंग टू ॲरे कन्व्हर्जन. काय म्हणतात? स्ट्रिंग टू ॲरे कन्व्हर्जन. ॲरेला बेसिकली पायथन मध्ये लिस्ट म्हणतात. काय म्हणतो आपण? लिस्ट. ओके, इथे ॲरे नावाचा जो कन्सेप्ट तो लिस्ट आहे आपल्याकडे. सो इफ आय सेव्ह दिस, वी हॅव डेट ऑफ बर्थ 31/01/2007. लेट्स से की मला काय करायचंय, हा जो डॅश आहे, जिथे जिथे डॅश आलेला आहे तिथून ती स्ट्रिंग स्प्लिट करायची. काय करायची? स्ट्रिंग स्प्लिट. सो वी विल यूज अ मेथड दॅट इज कॉल्ड ॲज टेक्स्ट डॉट स्प्लिट. काय मेथड आपल्याकडे? टेक्स्ट डॉट स्प्लिट. आणि मी इथे सांगेल की कशाने स्प्लिट झाली पाहिजे. नाउ व्हॉट विल हॅपन इफ आय सेव्ह दिस अँड इफ आय रन दिस वन, you will see बाकी आपण सॉरी DOB. ओके, बाकी जेवढे प्रिंट्स आहे प्रत्येकाला आपण काय करूया? कमेंट. ओके, सो आता जर आपण याला रन केलं, काय प्रिंट झालंय बघा बरं. राईट, काय प्रिंट झालं? लिस्ट ॲरे प्रिंट झालेला आहे. दिसतोय का इथे सर्वांना, ऑनलाईन मेंबर्स? तर बेसिकली इथे ॲरे क्रिएट झालं, म्हणजे एक लिस्ट क्रिएट झालेली. आता सपोज मला या ॲरेचं परत स्ट्रिंग मध्ये कन्व्हर्जन करायचंय. काय करायचंय? ॲरे टू स्ट्रिंग. ॲरे टू स्ट्रिंग. तर आपल्याकडे अजून एक मेथड असते जिला म्हणतात जॉईन. सो मी असं लिहू शकतोय की डेट ऑफ बर्थ. सो बघा आता ही जी स्प्लिट झाली तिला आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूया. मी असं म्हणेल DOB अंडरस्कोर लिस्ट आणि असं स्प्लिट केलं आपण त्याला. ओके, सो मग मी इथे म्हणेल की मला आता जॉईन करायचं. सो इथे आपण म्हणूया की बघा आता जॉईन कसं असतं. बेसिकली मी इथे म्हणेल की लाईक से न्यू DOB. ओके, नाव ट्राय टू अंडरस्टँड. जस्ट आय विल से डबल कोट. आणि कशाने मला त्याला जॉईन करायचंय तो आपण डॅश पास करणार. व्हॉट वी विल पास? अ डॅश ओव्हर हियर. वी विल यूज डॉट अँड देन आय विल यूज जॉईन. आणि मग यामध्ये आपल्याला ज्या व्हेरिएबलचे पीसेस झालेले त्याला आपल्याला काय करायचंय? जॉईन. त्याचं नाव द्यावं लागतं. सो नाव काय त्या व्हेरिएबलचं? DOB अंडरस्कोर लिस्ट. आणि इथे आपण न्यू DOB प्रिंट करा. बट इथे मी डॅशच्या ऐवजी स्लॅश यूज करेन. म्हणजे डेट ऑफ बर्थ कशी असेल? 31/01/2007. Let's save it and let's check it. See, it basically works. It will give you the output.
तर याचा अर्थ असा होतो की पहिली माझी स्ट्रिंग कशी होती, सो जस्ट आय विल से प्रिंट DOB. बघा, पहिली डेट ऑफ बर्थ कशी होती, मध्ये डॅश होते. त्याला आपण काय केलं, स्प्लिट केलं ॲरेमध्ये. आणि त्या ॲरेला ज्याला आपण स्प्लिट केलंय त्याला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं आणि नंतर आपण त्याला काय केलं, परत जॉईन. कसं केलं आपण जॉईन, डबल कोट मध्ये आपण तो पीस टाकला ज्याने जॉईनिंग झालं पाहिजे, म्हणजे ग्लू. याला काय म्हणतात बेसिकली, इट्स अ ग्लू. त्यानंतर आपण म्हटलो की हा आहे आपला ग्लू, जॉईन दिस पीसेस. बघा हे तुम्ही रीड करू शकताय, दिस इज अवर ग्लू अँड वी विल जस्ट से जॉईन दिस पीसेस. पीसेस म्हणजे ॲरेज. आणि तो काय करेल, जेवढे पण पीसेस आहे ते सगळे एकत्र करेल. लक्षात येत आहे. सपोज असं जर आपण केलं, आता आपण लर्न करणारच पुढे टॉपिक. सपोज मी म्हटलो लिस्ट, सॉरी जस्ट मी मध्ये लाईक से अंडरस्कोर लिस्ट अँड देन विल से 1 2 3 4 5 आणि मी इथे बदल की ही लिस्ट जॉईन झाली पाहिजे. कशाने, स्लॅशने. सी व्हॉट यू विल गेट. आय एम सॉरी, यू विल नॉट एबल टू डू दॅट डायरेक्टली. Okay, int is not for, I'm sorry. We will just use here 1 2 3 4 and 5. Okay, let's run this. दिसतंय का तुम्हाला इथे पीसेस, दिसतंय का? ओके, आता हा जॉईन का बरं नव्हतं होत, कारण ते इंटिजर होते. सो यू विल नॉट एबल टू जॉईन द इंटिजर्स बेसिकली, कारण स्ट्रिंग हवे आहे. त्यामुळे इथे पण आपण स्ट्रिंगची एक नंबर्स होते बट स्ट्रिंग यूज केली होती, बिकॉज दॅट वॉज ऑल्सो हॅव्हिंग डॅश इन बिटवीन. पण इथे तुम्हाला नंबर द्यावे लागतील. ओके, दॅट इज वॉट द लॉजिक इज. सो यू विल सी दॅट, मी याला क्लिअर करेल अँड जस्ट आय विल रन दिस. सी, सो इथे मी स्लॅशने सर्व पीसेस जॉईन केले. ओके, दॅट इज वॉट द कन्सर्ट इज. त्याला आपण अनकमेंट करूया आणि इथे डेट ऑफ बर्थ, डेट DOB लिस्ट ऍड करूया, सो दॅट वी विल गेट आवर ओल्ड लॉजिक. या पॉइंट पर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? येस बेटा, तुला, मॅडम, तुम्हाला, लास्ट, येस, ऑनलाईन मेंबर्स, काही क्वेश्चन इथपर्यंत? येस, काइंडली स्टेट येस ऑर नो. काही क्वेश्चन आहे कोणाला? ओके, ग्रेट, नो प्रॉब्लेम. येस, हे लिहून घेता. ओके, ग्रेट, हा पार्ट लिहून घ्या.
येस, ऑनलाईन मेंबर्स लिहून झालंय, सर्वांच लिहून झालंय. हो सर. सावकाश. ओके, गुड. So now, let's move towards some points, okay? Just give me a minute. I think so methods झालेले आहे सर्व. Let's see काही methods राहिले. थांबत. हे ना पेन टोपण हे थोडे जपून ठेवायचं. हाताला थरथर आहे का तुमच्या सगळ्यांच्या? दरवेळेस पडतात. ओके, सो मेथड झालेले आहे सगळं. सो बेसिकली या तुमच्या स्ट्रिंग्सच्या मेथड जे आपण खूप कॉमनली यूज करतो, यामध्ये एकच मेथड राहिलेली आहे. सो लेट्स से इथे मी एक टेक्स्ट क्रिएट करेल, ओके, अँड टेक्स्ट नेम विल बी, सॉरी, टेक्स्टचा डेटा आपण पास करू. लाईक से ओमकार इज गुड बॉय. ओके, सिम्पल, ओमकार इज अ गुड बॉय. ओके, तर आता मला इथे गुडच्या ऐवजी बॅड करायचं. काय करायचं आपल्याला? गुडच्या ऐवजी bad. So it's a replacement. So we can use something which will replace the data. So how we will do it? So I will just say print. Then I will just say text dot replace. आणि बघा इथे आपल्याला दोन पॅरामीटर पास करायचे. पहिलं काय पॅरामीटर? ओल्ड स्ट्रिंग, जी जुनी तुम्हाला रिप्लेस करायची. And the second one is new string. So here just I will say that good is the old string, convert it to the bad. And now see, आता हे रिप्लेसमेंट झाल्यानंतर ही नवीन स्ट्रिंग देत ऍक्च्युली. त्यामुळे मी प्रिंट मध्ये घेतलंय. प्रिंट काय करेल? डायरेक्टली तो आउटपुट प्रिंट करेल. सो लेट्स स्क्रोल अ बिट अप and now just we will run it. तर बघा पहिली स्ट्रिंग काय होती? ओंकार इज अ गुड बॉय, पहिली स्ट्रिंग. आता काय झालेली आहे? हा, व्हेरी गुड, ओंकार इज अ बॅड बॉय. ओके, सी पहिली काय होती? ओंकार इज अ गुड बॉय. त्याला आपण रिप्लेस कशाने केलं? ओंकार इज अ बॅड. ओके, सो ही रिप्लेसमेंट किंवा रिप्लेस ही एक शेवटची मेथड होती, ज्या स्पेसिफिक मेथडला आपण वर्किंग करू शकतो. हा ओंकार होम नाही, दुसरा ओंकार आहे आमचा डेव्हलपर. ओके, येस. सो स्ट्रिंगच्या मेथडमध्ये कोणाला काही क्वेश्चन आहे? येस, आधी आपण ऑफलाईन जाऊया. गर्ल्स, बॉईज, हे क्वेश्चन आहे बेटा तुला? व्हेरी गुड. येस, ऑनलाईन मेंबर्स, स्ट्रिंग मेथड मध्ये काही क्वेश्चन आहे कोणाला? येस, ऑनलाईन मेंबर्स, स्ट्रिंग मध्ये कोणाला काही क्वेश्चन आहे? यू कॅन सेंड मेसेज आयदर येस और नो. No sir. Okay, great. Great. Okay. So here we have completed a string part, which was pretty important part, okay, in our entire development. कारण आपण त्याचा यूज करणार आहे प्रत्येक वेळेस. Now we will move towards the next point, and next point is escape. Okay. But before that we will take a 5 minutes of break. आणि मग त्यानंतर आपण पुढचे टॉपिक डिस्कस करू. So let's have 5 minutes of break. Okay. So now we are going to see the next topic that is called as a escape. Okay. So आता escape basically काय असतं? We will see it in practical way. Okay. तर यासाठी आपण एक नवीन फाईल क्रिएट करूया. एस्केप स्पेलिंग बरोबर आहे का? .py.
and let's say clear. Okay. So let's take an example. आपल्याकडे सपोज एक स्ट्रिंग आहे. पडलं वाटतं परत खाली. व्हेरी गुड. सो सपोज आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे. अँड देतो मी, थांबा मॅडम, राहू द्या, देतो मी. सो सपोज आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग एक मेसेज आपण देऊया. ओके. सो व्हेरी वॉर्म गुड आफ्टरनून अँड वेलकम फॉर द सेशन. ओके. सिच्युएशन सेशन. सो लेट्स से की इथे आपल्याला काय करायचंय, या आफ्टरनून नंतर जे अँड आहे ते आपल्याला न्यू लाईनवर हवंय. काय हवंय? न्यू लाईनवर. त्याला आता दोन वेज आहे. पहिला वे असा की तुम्ही ट्रिपल कोट यूज करा. किती कोट? ट्रिपल कोट. अँड देन यू कॅन जस्ट यूज एन एंटर ओव्हर. बेसिकली जे ट्रिपल कोट असतात हे काय करतात, इकडे लक्ष द्या, ती पाण्याची बॉटल आहे त्यात पाणी राहतं, इकडे लक्ष द्या. सो जे ट्रिपल कोट आहे ते काय करेल, न्यू लाईन वरती प्रिंट करेल. सो इफ आय ट्राय टू प्रिंट दिस, ओके, and just I will say Python escape. See, it will print it on new line. कसं प्रिंट केलं त्याने? न्यू लाईन वरती प्रिंट केला. ट्रिपल कोट असल्यामुळे. तसंच ट्रिपल सिंगल कोट जरी असले तरी पण तेच ऑपरेशन परफॉर्म होतं. ओके. बट नाव हिअर इज द सिनेरियो. सपोज जर डबल कोट असेल तर काय? मग अशा केसमध्ये असं रन होत नाही. मग आपल्याकडे दोन ऑप्शन, एक तर डबल कोट करा आणि मग स्लॅश करा. ओके. आता हे सपोर्ट करेल, कारण पायथन मध्ये एक सिंटॅक्स असा असतो की जर स्ट्रिंग तुम्ही पहिल्या लाईनवर दिली आणि ती जर तुम्ही दुसऱ्या लाईनवर ब्रेक करताय तर पहिल्या लाईनची जी कोट आहे ती क्लोज करा आणि मग स्लॅश द्या. पण हे थोडंसं ट्रिकी जास्तच. सो आपण काय करू शकतोय, वी कॅन डू इट लाईक दिस. वी कॅन यूज स्लॅश एन. काय करणार आपण? स्लॅश एन. सो इफ आय सेव्ह दिस, यू विल सी इट विल प्रिंट द सेम कंटेंट अगेन. ओके. आता सपोज इथे हे जे वर्ड आहे, ओके, करंटली जर बघितलं तर दोन वर्ड मध्ये जास्त गॅप नाही. आणि सपोज या आफ्टरनून आणि अँड यांच्यामध्ये जास्त गॅप नाही. जर मला जास्त गॅप हवा असेल तर आपण स्लॅश टी करू शकतोय. दिसतोय का गॅप? सो इट विल गिव्ह अ टॅब ओव्हर हिअर. सो बेसिकली एस्केप मध्ये कोणते कोणते कॅरेक्टर आहे? स्लॅश एन, स्लॅश टी. आता असा विचार करा की मला या स्ट्रिंग मध्ये स्लॅश टी प्रिंट करायचा होता. काय प्रिंट करायचा होता? स्लॅश टी. पण जर आता आपण सेव्ह जर केलं तर प्रिंट होतो का? नाही. तो ऍक्च्युली ऑपरेट होतोय. मग इथे आपण अजून एक बॅकस्लॅश देऊ शकतोय. अँड दिस इज समथिंग विच इज कॉल्ड एज अ एस्केप कॅरेक्टर. ओके. सो जर आपण सेव्ह केलं, जर आपण याला सेव्ह केलं आणि इफ यू रन दिस, यू विल सी स्लॅश टी इज देअर. ओके. सो असं पण होऊ शकतं की लाईक इथे गुडला मी गुड्स केलं आणि डबल कोट दिला. इट्स लाईक ॲपॉस्ट्रॉफी. तर आता प्रॉब्लेम कुठं येणार आहे? डबल कोट इथे, इथे पण डबल कोट, त्यामुळे स्ट्रिंग ब्रेक होती. सो वी कॅन यूज अ बॅक स्लॅश टू ॲड अ इग्नोरन्स. अँड यू विल सी इट्स. So you will see it will just use that content way. Okay. सो इथे येतो डबल कोट यूज केला. सपोज असंच जर झालं की मी सिंगल कोट यूज करतोय आणि इथे मला सिंगल कोटच द्यायचा आहे. सो अगेन यू कॅन यूज बॅकस्लॅश and it will again run. So basically we can have a slash for escape. Okay. So we can escape slash t slash n. Okay, so it will escape that syntax. आपण स्लॅश डबल कोट करू शकतोय
so that it will escape this double quote, and then I can use slash single quote, and it will escape single quote. Okay, this is what the logic is. याला म्हणतात escape characters. तुम्ही मोबाईल मध्ये बघताय का लेक्चर? मोबाईल मध्ये बघता की इथे बघताय? अच्छा, खालचा पाठ दिसत नाही का? हा ठीक आहे, बघा. सो त्याचा फॉन्ट मी नंतर थोडा इन्क्रीज करेल. ओके, डोंट वरी. सो दिस इज व्हॉट द एस्केप कॅरेक्टर इज ऑल अबाउट. यामध्ये कोणाला काही क्वेश्चन आहे? एनी क्वेश्चन? एनी क्वेरी? प्रत्येकाला समजलंय का? येस, ऑनलाईन मेंबर्स? Yes, sir. ओके, ग्रेट. Yes. So, yeah. So I will request to write this down. लिहा सर्वांनी.
Yes, so let's resume. इथपर्यंत क्लिअर आहे आता सर्वांना? ओके, ग्रेट. येस, ऑनलाईन मेंबर्स, काही क्वेश्चन, काही क्वेरी कोणाची? Okay, good. So now we will move towards the next part. Okay, that is called as a indexing. So if I'm not wrong, this is going to be a part which we are going to see it right now. Indexing. Indexing म्हणजे काय? अरे माहिती आहे सर्वांना? काय असतं अरे? Array is a collection of similar data element in contiguous memory location. बरोबर. Array is a collection of similar data type in contiguous memory. Okay. सो आता कॉन्टिजियस मेमरी म्हणजे काय? बेसिकली ॲलोकेशन झाल्यानंतर सेम सिक्वेन्स मध्ये राहते. सो आता बघा, तुम्ही आतापर्यंत जो अरे शिकलात, दॅट्स व्हेरी गुड. बट अरेची डेफिनेशन लँग्वेज वाईज चेंज होते. ओके, इथे अरे असं, इथे अरे नसतो. बेसिकली काय असतं? लिस्ट असतं. ओके, सो नाव जस्ट आय विल से दिस वन ओव्हर हियर, की आपल्याकडे एक टेक्स्ट आहे. ओके, एक टेक्स्ट घेऊया. नाव काय भेट तुझं? भाऊ. स्पेलिंग सांग. SAIDEORE. साई देवरे. अच्छा, मी म्हटलं असं आडनाव, असं कोणतं नाव आलं मग? ठीक आहे, ओके, एकत्र करूया आपण, साई देवरे. ठीक आहे. सो लेट्स से हे आपल्याकडे एक नेम. ओके, आता बेसिकली काय होतं, जेव्हा आपण माऊसवर होल्ड केला, तुम्ही केअरफुली बघा की इथे एक लिटरल असं वर्ड येतं. लिटरल्स म्हणजे शॉर्टकट. ओके, आणि ही जी स्ट्रिंग असते, ही स्ट्रिंग एक सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर आहे. स्ट्रिंग म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. स्ट्रिंगचा जो प्रत्येक कॅरेक्टर असतो हा एका इंडेक्स वरती प्लॉट असतो. काय असतो? इंडेक्स वरती प्लॉट असतो. सो सपोज इथे मी साई देवरे असं लिहिलेलं आहे, तर इंडेक्सिंग कशी असेल बघा. साईचा एस हा 0 असेल, देन 1 2 3 4 5 6 7, म्हणजे स्टार्टिंग कशाने होते? 0 ने. त्याचबरोबर इंडेक्सिंग ही रिव्हर्स पण असते. म्हणजे काय? 9 -8, ओके, देन -7 -6 -5 -4 -3 -3 -2 -1, म्हणजे जो ई आहे तो काय असेल? -1. पण जर मी पॉझिटिव्ह मध्ये घेतला तर ई काय आहे? 7. म्हणजे काय की स्ट्रिंग निगेशन मध्ये रिव्हर्स मध्ये चालते. निगेशन. आणि जर पॉझिटिव्ह असेल तर कशी चालते? स्टार्टिंग पासून चालते. सो आता इंडेक्सिंगचा यूज आपण खूप ठिकाणी करू शकतो जेव्हा आपल्याला स्प्लिटिंग हवंय. ओके, चला आता आपण समजू घ्या. सो मी असं जर लिहिलं, बघा आता इंडेक्सिंगचा बेसिकली आपण स्क्वेअर यूज करतो इंडेक्सिंग मध्ये. इंडेक्सिंगचा सिंटॅक्स कसा आहे? स्क्वेअर. देन वी से स्टार्ट कोलन एंड
कोलन स्टेप्स. सिंटॅक्स कसा आहे? स्टार्ट कोलन एंड कोलन स्टेप्स. सो लेट्स से इथे मी प्रिंट करेल and in print I will just say text square of 0. काय केलं मी ते? टेक्स्ट स्क्वेअर ऑफ 0. जर आपण याला प्रिंट केलं, कोणतं कॅरेक्टर येते बघा बरं. कोणतं कॅरेक्टर येते? राईट. सो बेसिकली आपल्याला काय दिसते इथे? एस. याला जर मी -1 जर केलं, -1 आपली ही स्ट्रिंग आहे. ओके, मी थोडं फक्त खाली परत असाइन करेन. सी. सो याला जर मी रन केलं, बघा तुम्हाला कोणता कॅरेक्टर येतोय? ई. म्हणजे काय होतं? जेव्हा आपण स्क्वेअर ऑफ 0 करू तेव्हा काय येईल? स्टार्टिंगचा. -1 केलं तर काय येईल? यस. आता सपोज असं जर आपण लिहिलं, प्रिंट ऑफ टेक्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट. बघा आता मी इथे 1 लिही. सो स्टार्टिंग कुठून होणार आहे? फर्स्ट इंडेक्स पासून. नाही ना मॅडम, मी नंबर किती दिलाय? 1. 0 पासून कसं स्टार्ट होईल? सो ही स्टार्टिंग कशी होणार आहे? 1 ने. आणि कोलन केलं 4. म्हणजे स्ट्रिंग कुठून प्रिंट होईल आता? फ्रॉम 1 to 4. सो आय विल जस्ट से सेव्ह आणि लेट्स प्रिंट इट. बघा इथे त्यांनी काय दिलं आपल्याला? काय दिलं? AID. ओके, कारण ती स्टार्ट झाली 1 ने, एंड झाली 4 ने. जिथे 4 आहे त्याच्या आधी ती एंड होतं ऍक्च्युअली. ओके, नाव जर मी असं लिहिलं की प्रिंट टेक्स्ट ऑफ, स्टार्टिंगला नंबरच नाही दिला, कोलन डायरेक्टली 4 केलं, तर इथे काय होईल आता? बघा, तो काय प्रिंट करेल? स्टार्टिंग पासून प्रिंट करेल. काय करेल? स्टार्टिंग पासून. म्हणजे जेव्हा आपण एम्प्टी करतो तर तो फर्स्ट कॅरेक्टर कन्सिडर करेल. काय कन्सिडर करेल? फर्स्ट कॅरेक्टर. इन द सेम वे जर मी असं लिहिलं की 3 आणि शेवटचं कोणतं आहे आपलं? 7, तर आपण इथे 7 देऊया. तर काय होईल? तो 3 पासून स्टार्ट होईल तर एंड पर्यंत. ओके, सो लेट्स सेव्ह इट, लेट्स रन इट. सो यू विल सी एंडचा एक वर्ड त्याने, यस, सो इथे मी 8 यूज करेल. and now it will just give me a name as a Devri. Okay, now try to understand. जर मी असं लिहिलं, यालाच आपण वेगळ्या प्रकारे लिहू शकतोय. कसं? मी असं म्हणेल की 3 पासून स्टार्ट झाला पाहिजे अँड गो टू एंड. कारण आता आपल्याकडून काय चूक झाली होती? आपण एंडला 7 दिला होता. सो नाउ व्हॉट विल हॅपन? इफ आय गिव्ह एंड एज एम्प्टी, तो एंड पर्यंत प्रिंट करेल. काय प्रिंट करेल तो? एंड पर्यंत प्रिंट करेल. ओके, नाउ लेट्स से की मला ही जी जस्ट आय विल से प्रिंट ओव्हर हियर टेक्स्ट. ओके, आणि हे सर्व मी कमेंट करेन. सो लेट्स कमेंट देम. लेट्स कमेंट देम. सो आय विल जस्ट से क्लिअर. हा, नाउ लेट्स से जर मी याला सेव्ह केलं, इफ आय रन दिस, यू विल सी इट विल गिव्ह मी साई देवरे. पण मला याचाच जर रिव्हर्स हवा असेल तर आपण तो रिव्हर्स पण करू शकतोय. कसा? वी विल से स्क्वेअर ब्रॅकेट, देन वी विल से कोलन फर्स्ट, अगेन आय विल गिव्ह कोलन. तर बघा, स्टार्ट आपल्याला एम्प्टी द्यायचा आहे, एंड पण काय द्यायचं आहे? एम्प्टी. अँड देन आय विल राईट -1. काय लिहिलं आपण? -1. सो नाउ व्हॉट विल हॅपन? इट विल ऍक्च्युअली प्रिंट युअर आउटपुट इन रिव्हर्स ऑर्डर. बघा, झालंय का रिव्हर्स ऑर्डर मध्ये? दिसतंय का? ओके, सो याला आपण स्प्लिट करूया. जस्ट आय विल चेंज द पोझिशन टुवर्ड्स राईट. बघा इथे
सो लेट्स प्रिंट इट. सी, साई देवरे आणि उलटा साई देवरे म्हणजे रिव्हर्स. ओके, सॉरी. सो रिव्हर्स. ओके, रिव्हर्सला मराठीत काय म्हणणार आहे आपण? कोण आहे हुशार व्यक्तिमत्व? वा वा, मराठीमध्ये रिव्हर्सला रिटर्न म्हणते का? व्हेरी गुड. काय मराठी? वा वा, तुम्ही जेडपीत शिकायला होते का? नाही ना? व्हेरी गुड. बनवत झालं. व्हेरी गुड. ठीक आहे. सो नाव सी, जर रिव्हर्स स्ट्रिंग करायची असेल तर किती मॅजिकल पार्ट आहे. जास्त कोड लिहायचा का आपल्याला? वी डोंट नीड टू राईट एनी कोड, राईट? सो दीज आर दी इंडेक्सिंग विच वी कॅन यूज इट हिअर. फक्त एक लास्ट पार्ट बघूया इंडेक्सिंगचा. तो म्हणजे सपोज जस्ट मी बाकी कमेंट करेल. इथे जर मी 3 लिहिलं, कोलन कोलन 3, ओके, यू विल सी इट विल प्रिंट SDR. तर बघा, हा प्रत्येक तिसरा कॅरेक्टर घेईल. काय करेल हा? तिसरा कॅरेक्टर घेईल. कसा? पहिला धरून. पहिला कोणता होता? एस. एसच्या नंतर तिसरा कोणता आहे? त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे? आर. सो इट विल टेक एव्हरी थर्ड कॅरेक्टर. ओके, विथ रिस्पेक्ट टू द पार्ट. इट विल स्किप दॅट. लक्ष देत आहे? येस. सो द लास्ट वन इज बेसिकली यूज टू स्किप. त्याला स्टेप्स म्हणतात. ओके, मी मायनस केलं म्हणून ते रिव्हर्स स्टेप मध्ये गेलं. जसं आपण उलट चालत येतो, तर मायनस केलं म्हणजे तो रिव्हर्स स्टेप नाही. जर मी प्लस केलं तर तेवढ्या स्टेप तो स्किप करेल. दॅट इज व्हॉट द कन्सेप्ट. लक्ष देत आहे? सो इथे फर्स्ट 0 म्हणजे काय? तो इंडेक्स प्रिंट करेल. मायनस जर केलं तर रिव्हर्स प्रिंट करतो. 1:4 केलं म्हणजे तो तेवढ्या रेंजचा, त्या रेंज इंडेक्स आपल्याला स्ट्रिंग देईल. जर स्टार्टिंग एम्प्टी असेल आणि जर मी एंड मेन्शन केला तर तो स्टार्टिंग 0 पासून स्टार्ट करेल. त्याच प्रकारे जर मी स्टार्टिंग इंडेक्स दिला आणि एंड दिलाच नाही तर तो शेवटपर्यंत प्रिंट करेल त्या इंडेक्स पासून. त्याचबरोबर जर मग मी स्टार्ट एंड एम्प्टी दिला आणि थर्ड स्टेप -1 जर दिली तर रिव्हर्स स्ट्रिंग प्रिंट होते. आणि जर मी स्टार्ट एंड एम्प्टी दिला आणि जर नंबर पॉझिटिव्ह दिला तर तेवढ्या स्टेप्सचे कॅरेक्टर स्किप होतात. म्हणजे तो तेवढे स्टेप घेत जाईल. म्हणजे टोटल 10 पायऱ्या मी म्हटलं की मी प्रत्येक दुसऱ्या पायरीवर उडी मारणार. सो इट विल स्टार्ट फ्रॉम फर्स्ट, then it will just move towards the next one. Okay, and this is what your logic is. इथपर्यंत क्लिअर सर्वांना? सर्वांना व्हेरी गुड. तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्यामध्ये चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 च्या असाइनमेंट्स आहेत. सर्वांनी एकदा चेक करा. एकदा चेक करा. येस, ऑनलाईन मेंबर्स प्लीज चेक इट. सर्वांनी एकदा ते असाइनमेंट चेक करा. असाइनमेंट बघितल्या आहे ना? व्हेरी गुड. त्या असाइनमेंट तुम्ही उद्या पर्यंत कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. ओके, असाइनमेंट नंबर 1. असाइनमेंट नंबर 2 मंडेला मी चेक करेन. ओके, असाइनमेंट नंबर 1 कधीच दाखवायची मला? असाइनमेंट नंबर 2 मंडेला. ओके, तर यामध्ये जो पासवर्ड चेक आहे मंडेला, तर यामध्ये मी तुम्हाला उद्या काही एक्झाम्पल घेणार आहे. त्या एक्झाम्पल मध्ये काही स्पेसिफिक फंक्शनॅलिटी शो करणार आहे. ओके, डोंट वरी.
येस, बोला मॅडम. हा, नाही नाही, जे तुमचे नोटबुक्स आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही असाइनमेंट करणार ना, तर उद्या मी तुम्हाला गिटहब सांगणार आहे. गिटहबवरती असाइनमेंट कशी टाकायची. तुम्ही कोड करणार आहे, तो गिटहबवर टाकणार. तो त्या सगळ्या असाइनमेंट आणि प्लस आपलं जे LMS आहे, त्या LMS मध्ये पण असाइनमेंट अपलोड करायला ऑप्शन आहे. तिथे तुम्ही झिप अपलोड कराल. जेवढे जेवढे असाइनमेंट तुम्ही अपलोड करताय, तुमच्या स्टाफला ते दिसणार आहे की तुम्ही असाइनमेंट किती सबमिट केले आहेत. लक्ष येत आहे का? आणि कोड जर GPT वरून घेतला तर मी डायरेक्ट पॅरेंटला कॉल करणार आहे. ओके, तर तुमच्या बेस्ट फ्रेंडचा सध्या यूज करायचा नाही. तुम्हीच AI शिकू राहिले, तुम्हीच तिथून कोड क्रिएट करू राहिले, कसे शिकाल? येस, ऑनलाईन मेंबर समजताय का सर्वांना? सो असाइनमेंटला GPT यूज करायची नाहीये आणि LMS वरती असाइनमेंट अपलोड करायचे. त्या कशा करायच्या उद्या मी सर्व दाखवेल. LMS चं लॉग इन घेईल, ओके, आणि त्यामध्ये आपण इम्प्लिमेंटेशन करून दाखवेल मी तुम्हाला. जसं तुमचं लॉग इन तसं माझं लॉग इन राहील ऍज अ स्टुडंट. एवढे सटकाळू पेन आणूच नाही ना, दर वेळेस पेन पडतोय. तुमचे ते पडते ना, आम्ही पेनच आणत नाही. हा, व्हेरी गुड. कश काय पेन पडतं मला तेच काही समजत नाही. झोप लागली का? Good. आपल्याकडे औषध आहे ते, ठीक आहे. ओके, सो येस, काही क्वेश्चन आहे कोणाला? येस, ऑनलाईन मेंबर्स असाइनमेंट बघितली प्रत्येकाने? सर्वांनी असाइनमेंट बघितली? तुमचा कॅमेरा ऑन करा सर्वांनी. येस, असाइनमेंट बघितले सर्वांनी? असाइनमेंट बघितली सर्वांनी? येस सर. ओके, तर पहिली असाइनमेंट जी आहे तुमची ती तुम्ही कंप्लीट कराल उद्यापर्यंत. ती अपलोड कशी करायची मी लेक्चरच्या स्टार्टिंगला दाखवेल. आणि जी असाइनमेंट नंबर 2 आहे ती मंडेला दाखवायची. ओके, उद्याचे टॉपिक तुमचे कंप्लीट होतील. प्रोबॅबली उद्या असाइनमेंट नसेल, कारण की एका दिवसात आपला चॅप्टर संपत नाही, तर उद्या असाइनमेंट नाही तुम्हाला. पुढची असाइनमेंट कधी असेल? मंडेला. पण डेली डायरी प्रत्येकाने मेंटेन ठेवायची. ऑनलाईन पण जे मेंबर्स आहेत त्यांनी डेली डायरी रेडी ठेवा. ओके, डेली डायरीमध्ये काय करायचं, आपण जे जे दररोज शिकतोय ते पॉइंट मेन्शन करायचे. मी तुम्हाला जे लिहायला लावतो जे कोड ते टाकायचे. तिथे कोड नका लिहू तिथे, फक्त सांगा ती वी हॅव लर्न दिस पॉइंट्स, वी हॅव टेकन 3 एक्झाम्पल्स 4 एक्झाम्पल्स, हे मेन्शन करा. मी रन टाइम कोणाला पण विचारेल, ओके, की या दिवसाचा मला रिपोर्ट सांगायचा. कारण मी जर एक्सटर्नल आलो तर मी पहिली डेली डायरी चेक करतो आणि त्यातच प्रश्न विचारतो. ओके, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही डेली डायरी प्रॉपरली मेंटेन करा. ओके, आणि ऍबसेंट राहू नका. ऑनलाईन मेंबर्स क्लिअर आहे का सर्वांना? आणि उद्यापासून तुमचं लेक्चर किती वाजता आहे? 1:30. हा, अजून एक नोटीस आहे सर्वांनाच, जी ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन आहे. तुमची बॅच शनिवारी 9 ते 10 असेल सॉफ्ट स्किलची. किती वाजता आहे बॅच? 9 ते 10 दर शनिवारी असेल. ओके, त्या बॅचचं नाव असेल बॅच 2 सॉफ्ट स्किल प्रोग्राम. काय नाव आहे बॅचचं? हा, असं नसेल सॉफ्ट स्किल बॅच 2 सॉफ्ट स्किल प्रोग्राम. तर तुम्ही सर्वांनी त्या बॅचला जॉईन करायचंय 9 ते 10. तुमची अटेंडन्स मी शेअर करेन. दुसऱ्याच बॅच मध्ये जाऊ नका विनाकारण. लक चांगलं आहे की बॅच सकाळी, कारण तुमच्या नंतरचे जे मुलं आहे त्यांची बॅच दुपारी 1 वाजता आहे. तर तुमचं 9लाच लेक्चर संपतं. भले तुम्ही 8ला उठा, 9 ते 10 लेक्चर करा, परत 10ला झोपा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण लेक्चर जे आहे ते प्रत्येकाने अटेंड करायचंय.
सॉफ्ट स्किल हा तुमच्या ट्रेनिंग मधला पार्ट नाहीये, तो आम्ही ऍड केलेला आहे आणि त्या ट्रेनरला मी पैसे देतोय, त्यामुळे मला कोणी ऍबसेंट नकोय तिथे. आणि ट्रेनर जो आहे तो येस बँकचा वेअर हाऊस मॅनेजर आहे. ओके, नाशिक डिव्हिजनचा. ओके, समजतंय का? येस. सो ही इज व्हेरी वेल नोन रेप्युटेड पर्सन. आणि तो काही माझ्या इतका पण नाही, माझ्यापेक्षा थोडा वयाने पण मोठा आहे. त्यामुळे थोडासा कॉन्शियसली त्याचे लेक्चर बघा. ही इज व्हेरी पोलाइट, बट त्याला रिस्पॉन्स हवा असतो. हे जे ऑनलाईन मेंबर आहे हे जास्त रिस्पॉन्स देत नाही मला. मी प्रत्येक स्टाफ तुमच्या प्रत्येकाच्या HOD ला सांगणार आहे की तुम्ही रिस्पॉन्स देत नाहीये. ठीक आहे. आणि जे जे रिस्पॉन्स देत आहे, तर एक तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. झूम मध्ये जेव्हा तुम्ही येस नो टाकता, तर त्याची एक रजिस्ट्री झूम मध्ये असते, त्याला ट्रान्सक्रिप्ट म्हणतात. ही मी तुमच्या स्टाफला दाखवणार की कोण कोण रिप्लाय करतंय आणि कोण कोण करत नाही. त्यामुळे जर मला ऑनलाईन वरती कोणी ऍक्टिव्ह जास्त दिसलं नाही, तर मी स्टाफला त्याचं नाव सांगणार आहे. ओके, तुमचे कॅमेऱ्याचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करा. मला नाही वाटत असा कोणाचा मोबाईल फुटलेला असेल, कारण स्नॅपचॅट वरती तर सगळेच दिसत. ओके, तर इथं तर काही प्रॉब्लेम नसेल असं तरी मला वाटतंय. हा, आणि आपण इंस्टाग्राम बघतो म्हणजे आपलं नेटवर्क चांगलं आहे, तर असं चुकून म्हणायचं माझं नेट चांगलं नाही. अंबानीला बोलवायचं आणि त्याचा टावर तिथे लावून घ्यायचा, कारण तुम्ही ऑनलाईन स्वतःच्या मर्जीनं केलेलं आहे. त्यामुळे मला रेंजचा इश्यू नकोय. ओके. ऑफलाईन मुलांची प्रॅक्टिस मी माझ्या लेवलला घेतोय. ऑनलाईन मुलांनी जर का ChatGPT यूज केली, मी डायरेक्ट स्टाफला कॉल करणार आहे. पहिल्या HOD ला नाव सांगेल की कोण कोण GPT वापरतंय, आणि मला पटकन कळतं की GPT वापरलेले का नाही, कारण तुमचे ब्रेन कोणत्या लेवलला कोड करू शकते मी समजू शकतो. ओके, आणि कोडमध्ये कमेंट ऍड करणं मॅन्डेटरी असणार आहे. सर्वांना क्लिअर आहे का हे? सर्वांना क्लिअर आहे का? ऑनलाईन अनम्यूट करा. Yes, yes, sir. Yes, sir. लेक्चरला ऍबसेंट राहू नका. तुमची बॅच मध्ये सर्वात जास्त मुलं ऍबसेंट आहे. येस, तुमच्या बॅच मध्ये ऑनलाईनचे सर्वात जास्त मुलं ऍबसेंट आहे. जे ऍबसेंट असतील त्यांना ऍबसेंट नका राहिलं लवकर. ओके, सर्वांनी अटेंडन्स द्या. सर्वांनी अटेंडन्स द्या. सर्वात पहिला MIT एवढा. सायली, आदित्य, आदित्य बागल, आदित्य बागल आहे का? तुम्ही ओळखता कोण त्याला? तो येणार आहे का? ओके, जे येणार आज, जे कंटिन्यू नाही आले, आज घोरपडे सरांना तुमची रिपोर्ट जाणार आहे. ठीक आहे. ओके, की आज पण तुम्ही रेग्युलर नाही म्हणून. सो समाधान, अभिजित. प्रेझेंट सर. अभिजित ऑनलाईन आहे ना? हो. ओके. आहेर किरण, बटुले कृष्णा, रेखा नेहरे, केतकी का? कीर्ती, कीर्ती आहे का? कीर्ती नेहरे. ठीक आहे. जाधव ओम, प्रणव, प्रेझेंट सर. भवर प्रीतम. तू नाही बेटा, दुसरा कॅन्डिडेट आहे. साई, सोनवणे साई. प्रेझेंट सर. जगताप वेदिता, बागल प्रियंका बागल. ओके. गांगुर्डे मोनिका,
गांगुर्डे मोनिका, गोरे अनिशा, Present, sir. कदम ऋतुजा, Present, sir. ओके. त्यानंतर राणी जाधव, कोल्हे शुभांगी, आय थिंक सो त्या बॅच मध्ये. ओके. दर्शन सांगळे, दर्शन सांगळे आहे का प्रेझेंट सर. बेटा? 2 दिवस नव्हता तू? यस सर. हा, मी आता सर बरं प्रेझेंट. नव्हतं, हॉस्पिटलमध्ये होतो. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हो मी सर. अटेंडन्स लावली तुझी. ओके, मागच्या 2 दिवसाची. हो आता सर. ऍबसेंट राहू नको, इथून पुढे मी ऍबसेंटी हो लावतो. थँक्यू. हर्षल जाधव, Present, sir. सॉरी हर्षली जाधव, Present, sir. काजल, Present, sir. हा हा Present, sir. नाही, काजल डेटके प्रेझेंट आहे का? हो, present आहे. मयूर पवार, प्रेझेंट सर. वडे ओम, प्रेझेंट सर. प्रथमेश समाधान जगताप, प्रेझेंट सर. सईद गायत्री, सईद Present, sir. प्रेझेंट. साक्षी घुगे, सूर्यवंशी साई, प्रेझेंट सर. जगजप स्नेहल, Present, sir. ओमकार शेजूळ, प्रेझेंट सर. शेजूळच ना? हो सर. ठीक आहे. विद्या लांडे, MIT रोटेगाव. आता MIT रोटेगावची ऍप प्रेझेंट द्या. मयूर पवार, अदिती जाधव, पृथ्वीराज राजपूत, अनुजा सुनील चव्हाण, Present, sir. आराध्या चव्हाण, Present, sir. आरती बनकर, Present, sir. अश्विनी वरकड, Present, sir. कृष्णा कैलास धतिंगे. ओके, प्रेझेंट आहे का कृष्णा? गायत्री ठोंबरे, Present, sir. ओके. ऋषिकेश पुरे, पूनम जगदाळे, Present, sir. कीर्ती कुमावत, Present, sir. Kartiki, sir. हा कार्तिकी सर, कार्तिक निळे, सर. ओके. प्रांजली कुटे, Present, sir. तुम्ही नव्हते का 3 दिवस? होते, sir. ठीक आहे. आज उद्यापासून जर तुम्ही प्रेझेंटी दिली नाही तर मी ऍबसेंटी लावणार इथे. हा, आणि Okay, तुम्ही sir. LMS मध्ये तुमची अटेंडन्स चेक करू शकताय, डोंट वरी. रेश्मा गायवट, Present, sir. रुपाली भागवत, Present, sir. ऋतुजा जाधव, समीक्षा बरानपूरकर, Present, sir. वाघ साची, वैष्णवी शेळके, Present, sir. वैष्णवी शेळके प्रेझेंट आहे का? ओके. Yes, sir. तुम्ही नव्हते का 3 दिवस? होते, sir. Present नव्हती लागली. ठीक आहे. मध्येच लेक्चर सोडू नका प्लीज. श्रुतिका वरकड, Present, sir. स्नेहल बोर्डे,
दिव्या सूर्यवंशी. दिव्या सूर्यवंशी. Present, sir. समृद्धी सूर्यवंशी. Present, sir. उगले वैष्णवी. उगले वैष्णवी आहे का? ओके. येस. स्नेहल बोर्डे आहे का? स्नेहल बोर्डे. नो. ओके. ओके. तर असाइनमेंट प्रत्येकाने कंप्लीट करा. ओके. आणि असाइनमेंट अपलोड कशा करायच्या त्याचा मी तुम्हाला उद्या एक डेमो शेअर करणार आहे. ओके. अजून एक, तुमचं जे लेक्चर आहे ऑफलाईन मेंबर्स, त्यांचं लेक्चर उद्या कुठे असेल? कॅनडा कॉर्नरला असेल. तिथे लॅब आहे. तिथे तुम्ही दिवसभर बसा, अभ्यास पण करू शकताय तिथे बसूनच. दिवसभर ऑफिस चालू असेल, डोंट वरी. मी सकाळी ऑफिस चालू करून देईल, संध्याकाळी ऑफिस लॉक करेल. तुम्हाला थांबायचं तुम्ही थांबू शकताय तेव्हा तिथे. क्लिअर सर्वांना? ठीक आहे. आणि तुम्ही उद्या सकाळी 11 वाजता इथे. ओके. येस. सो परत एकदा सांगतो, तुमचं उद्या लेक्चर असणार आहे 1:30 वाजता. लेक्चर किती वाजता असेल? 1:30 वाजता लेक्चर असेल. ओके. ऑनलाईन मेंबर्स प्लीज 1:30 वाजता जॉईन करा. 1:30 ते 3:30. ठीक आहे. फाईन. सो थँक्यू सो मच गाईज फॉर जॉईनिंग टुडेज मीटिंग अँड लेट्स सी इन द नेक्स्ट लेक्चर. आता तुमच्या या रेकॉर्डिंग सर्वची सर्व मी शेअर करेल आज. आतापर्यंत जेवढे झाले त्या सर्व रेकॉर्डिंग, आणि या सर्व रेकॉर्डिंग मी अप करणार आहे. ओके. तर रेकॉर्डिंग बघा, असाइनमेंट कम्प्लीट करा. थँक्यू.